सासू काकू स्वयंपाक झालाय ना? आता सगळ्यांना भुका लागल्या असतील. हो झालंय. पण शेंगदाण्याच्या कुटाचा चटका करते इथे डाव्या बाजूला. दाण्याचं कूट कुठे ठेवलंय बघते जरा. बरीच चुरू बोलते, पण पाठीवर कुठे वळ असतील तर ते झोमणारच. अगो बाई, हिच्या पाठीवर कसल्या खुणा नाहीत की वळ पण नाहीत. असं कसं? भुका काय तिन्ही त्रिकाळ सगळ्यांना लागलेल्या असतातच. पण काय ग सखू, तुला खूप त्रास झाला असेल ना? नाही म्हणजे तुझ्या वागण्यावरून बोलण्यावरून असं ढिम्म वाटत नाहीये की तू स्वतःला कोडे मारून घेतले असशील. सखू, अगं तू इतकी शांत, प्रसन्न आणि आनंदी कशी? इतके कोडे खाऊन तुला काहीच कसं झालं नाही? माझा तर विश्वासच बसत नाहीये. पण तू सुखरूप आहेस याचाच मला आनंद आहे. ही सगळी अहो न कळलं मला काय म्हणायचं होतं. ही सगळी माझ्या विठुरायाची आणि विशेष म्हणजे रखुमाई मातेची कृपा आहे. मला काहीच झालं नाही कारण ती कडक लक्ष्मी म्हणत होती ना, तसं पापी माणसांनाच कोडे लागले असतील. रमाई, अगं बघ ग, तुझी पूर्ण पाठ लाल झालीये. मीच माझी पाठ कशी बघू? आणि वर्णन कसली करतेस? ठणकतंय ना त्यावरून मला कळतंय. पण रमाई, आतापर्यंत तुला फक्त भास होत होते. पायात काचा टोचतायत, दगड बोचतायत, साप विंचू अंगावर चढलेत. अगं पण हे वळ, हे प्रत्यक्ष उमटलेत. रमाई, हे भयंकर आहे, हे खूप भयंकर आहे रमाई. नुसते वळ नाही ग, उमटलेत. आई आई, त्याच्या वेदना पण होत आहेत ग मला. रमाई, हे सखूच्या चेटक्यांची शक्ती आता फार वाढायला लागली आहे. अगं हो, चेटूक नाही तर काय आहे हे? नाहीतर तुला न मारता तुझ्या पाठीवरती हे वळ कसे उमटले असते सांग? सखूच्या मुसक्या आता बांधायलाच हव्यात. थांब, मी जाऊन सगळ्यांना सांगते तुझी काय अवस्था आहे ते. सगळ्यांना बोलावून सांगते, बघा बघा सखूने काय केलंय हे. अगं बावळट, अगं तू काय अक्कल घाण टाकलीस का तुझी? मूर्ख कुठली? म्हणजे पाठ दाखवणार आहे सगळ्यांना बावळट. आला आला आदिमायेचा फेर आला, दुष्टांचा वध करायला आला. पाप करणाऱ्यांनो सावध राहा. ज्या कुणी बी खोटपणा केला असेल त्याला हे फटका खावाच लागत्याल. आमच्या कोड्यांचे वळ आमच्यावर नाही काही, त्या पाप्यांच्या पाठीवर उमटत असत्या. नाही 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 म्हणे, खबरदार. मला काही झालंय, वळ उठले ते, कुणाला काही सांगितलंस तर. आई ग आई आई. अहो तुम्ही कशाला एवढी काळजी करता? जनाक्कांनी केली मला क्षमा. मी त्यांनी भिक्षा पण दिली मला. मला तर बरं वाटतंय. अहो हे घ्या, मामांजींना ताट देऊन या, त्यांना भूक लागली असेल ना. घ्या. अगं मग माझ्याकडे का देतेस? तूच जा ना. तसंही बाबा तुझ्याच हातून खातात ना सखू. ती कशी घेऊन जाणार? तिला त्या खोलीत जायची बंदी केली ना. बंदी?
सखूला? का म्हणून? अहो अहो ऐका ना, अहो सासू काकू तुम्ही त्यांना का सांगितलं? जाऊ देत की, बायकोची बाजू घेऊन जरा जाऊबाईंना तावातावाने विचारेल तरी. यमुने, सखू आणि चेटूक यांचं सूत उघडकीस आणायलाच पाहिजे. सावकाश. रमाई, अगं बाई, रमाई, आई, आई. रमाई, काय झालं? तुम्ही अशा घाबरलेल्या का दिसताय? अरे काही नाही रे, जरा बरं वाटत नाहीये. बरं नाहीये? अचानक काय झालं रमाई तुला? अचानक कुठे, जुनच दुखड आहे. अगं मग मी वैद्यांना बोलावू का? सांग तरी काय झालं ते. दिगू, असं खोदून विचारू नकोस. बायकांना बरं नाहीये म्हटल्यावर अशी जास्त चौकशी करू नये. आमची बायकांची काही दुखणी असतात. काय झालं, काय झालं, कशाला विचारतोयस? आता तरी सखूच्या बाबतीत काही विचारण्यात अर्थ नाही. रमाईलाच त्याचा त्रास व्हायचा. तू का आला होतास? नाही, मी असंच, तसं काही महत्वाचं काम नव्हतं माझं. तू कर, आराम कर. दिगू असा अचानक कसा आला ग? आणि बघ ना कसं खोदून खोदून चौकशा करत होता. आला नाहीये, चेटकिणीनं पाठवलंय त्याला. धुरतय ती सखू. हडळ कुठली. सावकाश. अरे पानं वाढलेली असताना दिगू गेला कुठे? अहो बाबा, तुम्ही माझ्या वयाच्या झालात आणि मी तुमच्या. दात काढू नकोस विनया. अरे बाबा, स्वयंपाकाचा अपमान होतो. काय स्वयंपाकाचा सुगंध सुटलेला आहे, काय घमघमाट सुटलेला आहे. अरे विन्या, अरे सगळे पानावर बसल्याशिवाय जेवायला सुरुवात करायची नसते, असाच नियम आहे. आलो काका, आलो. या बाबा. अरे वा, दादा आहे वाटतं आज पंक्तीला. हो, केवढी मोठी गोष्ट आहे ती. सखू, कळलं का? दादाला भाकरीवर लोण्याचा गोळा आवडतो, कळलं का? त्यांना चांगला घट्ट सर लोण्याचा गोळा वाढ. किती वर्षानंतर दादा बरोबर जेवायचा योग आलेला आहे. भाग्यच माझं. आज जरा 2 भाकऱ्या मी जास्तच खाईन बरं का. मामांजी, बरं झालं तुम्ही इथे चुलघरात सगळ्यांसोबत जेवायला आलात. खूप बरं वाटलं मला. आता पोटभर जेवून घ्या हा. अगं वच्छे, वहिनींना बोलव ना, त्यांनी ही पंगत बघायला हवी. अरे रमाईला जरा बरं नाहीये, आपण सुरुवात करूया. तुला भूक लागली ना कडकडून? चल कर, सुरुवात कर. बाबा जेवा. सासूबाईंची तब्येत बरी नाहीये. काय झालं असेल त्यांना? अहो, हे काय झालं सासूबाई? मोठी मानभावी आणि ढोंगी आहेस ग तू.
सासूबाई, हे काय झालं? कुणामुळे झालं? कधी झालं? जसं काही तुला माहीतच नाही. अहो तसं नाही हो सासूबाई. अहो म्हणाले की सासूबाईला बरं नाही वाटत आहे, पण तसं नाही म्हणाले. हे बघ चटणी, आता काय ते मला स्पष्ट आणि खरं खरं सांग. कोण आहे ते चटके? काय बोलून त्यांना वश करतेस? सतत तुझ्या पाठीशी कसे उभे राहतात? तुझाच हुकूम पाळतात? नाही हो सासूबाई, तुमचा गैरसमज झालाय. काय गैरसमज? ही तुझी नाटक आहेत ना, मी पुरती ओळखून आहे. त्या विठ्ठलाचं नाव घेऊन सगळ्यांना फसवतेस ना, ते आधी बंद कर. नाहीतर मी तुला जिवंत ठेवणार नाही. कळलं? बोल बोल, कुठे शिकलीस ही काळी जादू? हा, कोणी शिकवली तुला? कुणाकडून शिकलीस? बोल बोल, नाहीतर गळ्यात अबूत जीव घेईन मी तुझा. बोल बोल लवकर, बोल बोल. तुला सोडणार नाही मी. जीव काय बघतेस? तू जे दिलंस तेच तुला परत मिळालंय. तुझंच पाप तुझ्या पाठीवर उमटलंय. सखूला काय विचारतेस? काय झालं सासूबाई? तू जा. माझ्या जवळ सुद्धा येऊ नकोस. तू जा इथनं, जा. जा म्हटलं ना. तू इकडनं जा. जा 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 जा. जा. तुला सांगितलं ना, माझ्या जवळ सुद्धा येऊ नको. जा तू इकडनं, जा. हे काय बाबाजी, काय करता तुम्ही? अहो नशा केली तर साधना भंग होईल. ही नशा आहे. अशाने आगोरी बाबाला कळलं तर पिसाळतील ते. आता आम्ही जे सांगू तेच तू बोलायचं आणि तेच करायचं, कळलं काय? घेतो तो भरलेला प्याला घे, असा इथं घे, आमच्या पाशी आण आणि म्हण, बाबाजी पाणी देऊ का? म्हण. याला पाणी कसं म्हणायचं? हे कुठं पाणी आहे? हे बाईला आम्ही सांगितलं ते करायचं म्हणजे करायचं. उल्लू समजला का काय आम्हाला? काय सांगितलं तुला? उचलतो प्याला, इथं आण म्हण, बाबाजी पाणी देऊ का? म्हण. बाबाजी पाणी देऊ का? अरे तहान लागली रे मला.
लाज वाटते का तुला हा? लटक बोलून पाणी देऊ का करून हे देतो नालायक हलकट पाप केलंच बाहेर तू लय मोठं पाप केलंस तू आम्ही निर्मळ आम्ही नाही काय केलेलं पाप लागणार बाहेर तुला चुकलो बाबाजी पुण्यानं नाही करणार करायचं विधी होई पातूर ही चूक करायची आम्ही म्हणलं बाहेर या पाणी दे की आम्हाला हे आणून द्यायचं कळलं काय वय बाबाजी बाहेर या पाणी दे पाणी दे तहान लागली रे विठुरा लोणी घे. किती दिवसांनी लोणी भरवतीये ना मी तुला. रखुमाई माते तू पण घे हा लोणी. विठुरा तू माझा खरा सखा आहेस. तुझ्यासारखी रखुमाई मातेची पण माझ्यावर खूप माया आहे. तुम्ही दोघं माझ्या संकटातून मला अलगद बाहेर काढता ना. घ्या लोणी घ्या. रखुमाई माते तू पण घ्या. एक सांगू विठुरा मला माहितीये सासूबाई माझ्याशी वाईट वागल्या म्हणून बहुतेक तूच त्यांना शिक्षा दिलीयस. पण आता शिक्षा पुरे झाली रे. मला सासूबाईंचं दुःख वेदना बघवत नाहीये. त्यांना क्षमा कर ना. ये इकडे दाखव इथे उभी राहा. मला सांग कुठे दडवून ठेवलेस विठ्ठलाची मूर्ती. तिथे या मांडणीवरच होती. मांडणीवर होती कुठे. इथे तर काहीच नाहीये. विठुरा ही नक्कीच तुझी लीला आहे. मला तू दिसतोयस पण यातला कोणालाच तू दिसत नाहीयेस. विठ्ठल 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 विठुरा मामांजी तुम्हाला पण विठुरा दिसतोय. विठ्ठल विठ्ठल आता शुभ संकेत झाला. आता तुम्ही लवकर बरे व्हाल. विठ्ठल विठ्ठल माझा विठुरा तुम्हाला सगळ्या संकटातून वाचवे. विठ्ठल 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 विठ्ठल. यमुने मला सखूच्या चेटक्याचं रहस्य शोधायला हवं. म्हणजे राहून राहून मला असं वाटतंय की आपल्या त्या अडगळीच्या खोलीत सखूचं काहीतरी रहस्य दडलेलं आहे. कशावरून. अगं तेच तर शोधायचंय ना. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सखू दिवसभर त्या खोलीत काय काय करते यावर मला लक्ष ठेवायला पाहिजे. मी तुला सांगते ना यमुने, ती काळी जादू करत असणार. नाही तर तूच सांग ना मला. आसुडाचे फटके स्वतःला मारून घेत होते, पण त्याचे वळ माझ्या पाठीवर उमटले होते. कसे काय सांग ना, कसे काय? काय झालं? अशी का बघतेस माझ्याकडे? तुला पटत नाहीये का माझं म्हणणं? पटतंय ग, पण मला काहीतरी वेगळं जाणवतंय. काय? रमाई, मी बघतीये की काल तुझी अवस्था खूप केविलवाणी होती. तुला खूप त्रास होत होता, पण आज आता तुझ्या चेहऱ्यावर तो थकवा, ती वेदना कुठेच दिसत नाहीये. हे कसं? अगं, होय होय का यमुने? खरंच खरंच असं झालंय. मला वेदना जाणवतच नाहीये, तिळभरही नाही. तेच तर विचारतीये, चमत्कार झाला की काय? नाहीतर हे शक्यच नाही. अगं, असं काय करतेस? गुरु जिग्रोबा, कुलगुरू बाबाजी किंवा अंबाबाई यांच्यापैकी कुणाची तरी कृपा झाली आहे माझ्यावर, आणि मी बरी झाली आहे. यांच्यातल्याच कुणीतरी माझ्यावर कृपा केली आहे, एवढं नक्की. हो. विठुरा, तू सासूबाईंना बरं केलंस ना? मी सांगितलं म्हणून केलंस ना? विठ्ठल 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 विठ्ठल. सखूच्या खोलीत काहीतरी रहस्य आहे, ते मला शोधायलाच हवं. विठ्ठल 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 काय चाललंय का यांचं? विठ्ठल 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 इथे तर काहीच दिसत नाहीये. मग काय बघून इतके तल्लीन झालेत? विठ्ठल 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 एवढ्याची वाटी? सासूबाई, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग